जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग 5वा संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी, प्रकरण 4 संघीय न्यायपालिका यामधील कलम 138 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार, कलम 139 सर्वोच्च न्यायालयाला विशिष्ट रीट जारी करण्याचे अधिकार प्रदान करणे, कलम 139 अ विशिष्ट प्रकरणांचे हस्तांतरण, कलम 140 सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यक अधिकार, कलम 141 सर्वोच्च न्यायालयाने सर्व न्यायालयांवर बंधनकारक असल्याचे घोषित केलेला कायदा याची सविस्तर माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग 5वा संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण 4 संघीय न्यायपालिका यामधील कलम 142 सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनाम्यांची आणि आदेशांची अंमलबजावणी आणि माहिती उघड करण्यासंबंधीचे आदेश इत्यादी, कलम 143 सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, कलम 144 सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यासाठी दिवाणी आणि न्यायिक प्राधिकरणांनी कार्यवाही करणे, कलम 145 न्यायालयाचे नियम इत्यादी, कलम 146 अधिकारी व सेवक आणि सर्वोच्च न्यायालयाचा खर्च, कलम 147 अन्वयार्थ याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कलम 142 सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनाम्यांची आणि आदेशांची अंमलबजावणी आणि माहिती उघड करण्यासंबंधीचे आदेश इत्यादी. भारतीय संविधान 1950 नुसार 1. सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करून त्याच्यासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही खटल्यात किंवा प्रकरणात संपूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असलेला हुकुमनामा पारित करू शकते किंवा आदेश देऊ शकते, आणि अशा प्रकारे पारित केलेला कोणताही हुकुमनामा किंवा दिलेला आदेश संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअंतर्गत विहित केलेल्या पद्धतीने आणि जोपर्यंत त्यासंबंधी तशी तरतूद केली जात नाही तोपर्यंत राष्ट्रपती आदेशाद्वारे विहित करतील अशा पद्धतीने भारताच्या संपूर्ण प्रदेशात अंमलबजावणी योग्य असेल. 2. संसदेने या संदर्भात केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला भारताच्या संपूर्ण प्रदेशाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती सुनिश्चित करण्याच्या, कोणत्याही कागदपत्रांचा शोध घेण्याच्या किंवा सादर करण्याच्या किंवा स्वतःच्या कोणत्याही अवमानाची चौकशी किंवा शिक्षा करण्याच्या उद्देशाने कोणताही आदेश देण्याचे सर्व आणि प्रत्येक अधिकार असतील. मसुदा कलम 118 कलम 142च्या मसुद्यावर 27 मे 1949 रोजी चर्चा झाली. त्यात असे नमूद केले होते की संपूर्ण न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला कोणताही हुकुमनामा किंवा आदेश भारताच्या संपूर्ण प्रदेशात अंमलबजावणी योग्य असेल. मसुदा कलम कोणत्याही चर्चेविना स्वीकारण्यात आले आणि 27 मे 1949 रोजी विधानसभेत मंजूर करण्यात आले. कलम 143 सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. भारतीय संविधान 1950 नुसार 1. जर कोणत्याही वेळी राष्ट्रपतींना असे वाटले की कायद्याचा किंवा वस्तुस्थितीचा असा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा होण्याची शक्यता आहे जो अशा स्वरूपाचा आणि अशा सार्वजनिक महत्त्वाचा आहे की त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे मत घेणे इष्ट आहे, तर ते तो प्रश्न विचारासाठी त्या न्यायालयाकडे पाठवू शकतात आणि न्यायालय त्याला योग्य वाटेल अशी सुनावणी घेतल्यानंतर त्यावर आपले मत राष्ट्रपतींना कळवू शकते. 2. राष्ट्रपती अनुच्छेद 131च्या परंतुकाच्या खंड अ मध्ये काहीही असले तरी उक्त खंडात नमूद केलेल्या प्रकारचा विवाद मतासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे संदर्भित करू शकतात आणि सर्वोच्च न्यायालय त्याला योग्य वाटेल अशी सुनावणी घेतल्यानंतर त्यावर आपले मत राष्ट्रपतींना कळवू शकते. मसुदा कलम 119 कलम 143च्या मसुद्यावर 27 मे 1949 आणि 6 जून 1949 रोजी चर्चा झाली. विधानसभेने चर्चेविना दुरुस्ती स्वीकारली आणि सुधारित मसुदा कलम 6 जून 1949 रोजी स्वीकारण्यात आले. कलम 144 सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यासाठी दिवाणी आणि न्यायिक प्राधिकरणांनी कार्यवाही करणे. भारतीय संविधान 1950 नुसार भारताच्या हद्दीतील सर्व नागरी आणि न्यायिक प्राधिकरणे सर्वोच्च न्यायालयास सहाय्य करतील. मसुदा कलम 120 कलम 144च्या मसुद्यावर 27 मे 1949 रोजी संविधान सभेत चर्चा झाली. त्यात असे नमूद केले होते की सर्व नागरी प्राधिकरणांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीसाठी कार्य केले पाहिजे. हे मसुदा कलम कोणत्याही चर्चेविना स्वीकारण्यात आले आणि 27 मे 1949 रोजी विधानसभेत मंजूर करण्यात आले. कलम 145 न्यायालयाचे नियम इत्यादी. 1. संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींच्या मान्यतेने वेळोवेळी न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे आणि प्रक्रियेचे सर्वसाधारणपणे नियमन करण्यासाठी नियम बनवू शकते, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे. अ. न्यायालयासमोर कामकाज करणाऱ्या व्यक्तींसंबंधीचे नियम. ब. अपिलांची सुनावणी करण्याची कार्यपद्धती आणि वेळेसह अपिलांशी संबंधित इतर बाबींसंबंधीचे नियम, ज्या कालावधीत न्यायालयात अपील दाखल करायचे आहेत. सी. भाग 3 द्वारे प्रदान केलेल्या कोणत्याही हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात चालणाऱ्या कार्यवाही संबंधीचे नियम. ड. अनुच्छेद 134च्या खंड 1च्या उपखंड क अंतर्गत अपील दाखल करून घेण्यासंबंधीचे नियम. ई.
न्यायालयाने दिलेला कोणताही निकाल किंवा आदेश ज्या अटींच्या अधीन राहून पुनर्विलोकन केला जाऊ शकतो त्यासंबंधीचे नियम आणि अशा पुनर्विलोकनाची प्रक्रिया ज्यामध्ये अशा पुनर्विलोकनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्याची मुदत समाविष्ट आहे. न्यायालयातील कोणत्याही कार्यवाहीच्या खर्चासंबंधी आणि त्यास अनुषंगिक खर्चासंबंधी आणि त्यातील कार्यवाहीच्या संबंधात आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंबंधी नियम. जामीन मंजूर करण्यासंबंधीचे नियम. कार्यवाही स्थगित करण्यासंबंधीचे नियम. न्यायालयाला क्षुल्लक किंवा त्रासदायक किंवा विलंब करण्याच्या उद्देशाने दाखल केलेले वाटणाऱ्या कोणत्याही अपीलाचा संक्षिप्त निर्णय देण्याची तरतूद करणारे नियम. कलम 317च्या खंड 1 मध्ये नमूद केलेल्या चौकशीच्या प्रक्रियेसंबंधी नियम. खंड 3च्या तरतुदींच्या अधीन राहून या अनुच्छेदाखाली बनवलेले नियम कोणत्याही उद्देशासाठी बसणाऱ्या न्यायाधीशांची किमान संख्या निश्चित करू शकतात आणि एकल न्यायाधीश आणि विभागीय न्यायालयांच्या अधिकारांची तरतूद करू शकतात. या संविधानाच्या अन्वयार्थासंबंधी कायद्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न असलेल्या कोणत्याही खटल्याचा निर्णय देण्यासाठी किंवा अनुच्छेद 143 अन्वये कोणताही संदर्भ ऐकण्यासाठी बसणाऱ्या न्यायाधीशांची किमान संख्या 5 असेल. परंतु या प्रकरणातील अनुच्छेद 132 व्यतिरिक्त इतर कोणत्याही तरतुदींनुसार अपिलाची सुनावणी करणाऱ्या न्यायालयात 5 पेक्षा कमी न्यायाधीश असतील आणि अपिलाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाची अशी खात्री पटल्यास की अपिलामध्ये या संविधानाच्या अन्वयार्थासंबंधी कायद्याचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न समाविष्ट आहे ज्याचा निर्णय अपिलाच्या निकालासाठी आवश्यक आहे तर असे न्यायालय संदर्भित करेल. मसुदा कलम 121 कलम 145च्या मसुद्यावर 6 जून 1949 रोजी चर्चा झाली. या कलमाने सर्वोच्च न्यायालयाला आपल्या कामकाजासाठी नियम बनवण्याचा अधिकार दिला आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीची अट काढून टाकण्याच्या दुरुस्तीचा अपवाद वगळता इतर सर्व दुरुस्त्या विधानसभेने स्वीकारल्या. कलम 121चा मसुदा 6 जून 1949 रोजी स्वीकारण्यात आला. कलम 146 अधिकारी व सेवक आणि सर्वोच्च न्यायालयाचा खर्च. भारतीय संविधान 1950 नुसार 1. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांच्या आणि सेवकांच्या नेमणुका भारताचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी निर्देश दिलेल्या न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून केल्या जातील. परंतु राष्ट्रपतीने नियमाद्वारे असे निर्देश देऊ शकतात की नियमात विनिर्दिष्ट केलेल्या प्रकरणांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत केल्याशिवाय न्यायालयाशी आधीपासून संलग्न नसलेल्या कोणत्याही व्यक्तीची न्यायालयाशी संबंधित कोणत्याही पदावर नियुक्ती केली जाणार नाही. 2. संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांच्या आणि सेवकांची सेवेच्या अटी भारताच्या सरन्यायाधीशांनी किंवा भारताच्या सरन्यायाधीशांनी त्या उद्देशासाठी नियम बनवण्यास प्राधिकृत केलेल्या न्यायालयाच्या इतर कोणत्याही न्यायाधीशाने किंवा अधिकाऱ्याने बनवलेल्या नियमांनुसार विहित केल्याप्रमाणे असतील. परंतु या कलमाखाली बनवलेल्या नियमांना ते वेतन, भत्ते, रजा किंवा निवृत्ती वेतन यांच्याशी संबंधित असतील त्या मर्यादेपर्यंत राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असेल. 3. सर्वोच्च न्यायालयाचा प्रशासकीय खर्च ज्यामध्ये न्यायालयाच्या अधिकाऱ्यांच्या आणि सेवकांच्या देय असलेल्या सर्व पगारांचा, भत्त्यांचा आणि निवृत्ती वेतनांचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रशासकीय खर्च ज्यामध्ये न्यायालयाच्या अधिकाऱ्यांच्या आणि सेवकांच्या देय असलेल्या सर्व पगारांचा, भत्त्यांचा आणि निवृत्ती वेतनांचा समावेश आहे. तो भारताच्या एकत्रित निधीतून आकारला जाईल आणि न्यायालयाने घेतलेले कोणतेही शुल्क किंवा इतर रक्कम त्या निधीचा भाग असेल. मसुदा कलम अनुच्छेद 122 अनुच्छेद 146च्या मसुद्यावर 27 मे 1949 रोजी चर्चा झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांच्या वेतनासंबंधीचे नियम नमूद केले होते. काही दुरुस्त्या विधानसभेने स्वीकारल्या आणि अनुच्छेद 122चा मसुदा 27 मे 1949 रोजी स्वीकारण्यात आला. कलम 147 अन्वयार्थ. भारतीय संविधान 1950 नुसार या प्रकरणात आणि भाग 6च्या प्रकरण 5 मध्ये या संविधानाच्या अन्वयार्थासंबंधीच्या कोणत्याही महत्त्वपूर्ण कायदेशीर प्रश्नाचा संदर्भ भारत सरकार अधिनियम 1935 त्या अधिनियमात सुधारणा किंवा पुरवणी करणाऱ्या कोणत्याही अधिनियमासह किंवा कोणत्याही आदेशाचा किंवा त्या अंतर्गत काढलेल्या आदेशाचा किंवा भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947 किंवा त्या अंतर्गत काढलेल्या कोणत्याही आदेशाचा अन्वयार्थासंबंधीच्या कोणत्याही महत्त्वपूर्ण कायदेशीर प्रश्नाचा संदर्भ म्हणून मानला जाईल. मसुदा कलम 122 कलम 147चा मसुदा भारताच्या 1948च्या संविधानाच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आला नव्हता. एका सदस्याने खालील दुरुस्ती मांडली. त्यानंतर उच्च न्यायालयांकडे अपिलासाठी पाठवल्या जाणाऱ्या प्रकरणांना लागू होण्यासाठी मसुदा कलमात दुरुस्ती करण्यात आली. ही दुरुस्ती 16 ऑक्टोबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. मित्रहो, यानंतर आपले भारतीय संविधान भाग 5वा संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण 5 भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यामधील कलम 148 भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, कलम 149 नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची कर्तव्य आणि अधिकार, कलम 150 संघ आणि राज्यांच्या लेखाचे स्वरूप,
कलम 151 लेखापरीक्षण अहवाल याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.